धर्माबाद नगरपालिकेने आता मालमत्ता करामध्ये वाढ केली असून पूर्वी किती होती व आता किती आहे हे जाणून घेऊया आपण धर्माबाद येथील नगरपालिकेचे मुख्य अधिकारी कौस्तुभ गव्हाणे सर यांच्याकडून। नमस्ते, मी कौस्तुभ गव्हाणे, मुख्य अधिकारी धर्माबाद नगर परिषद। सध्या कर आकारणीच्या संदर्भात चर्चा सुरू आहे। तर आपले जे नगर परिषदेच्या कर आकारणी संदर्भात काही बेसिक माहिती सांगतो आधी। तर धर्माबाद नगर परिषदेच्या कर आकारणी संदर्भात सांगायचं झालं तर यापूर्वीची कर आकारणी सुमारे 1998-99ला कर आकारणी झालेली आहे। आपल्या नियमानुसार प्रत्येक नगर परिषदेची कर आकारणी दर 4 वर्षाला होणं अपेक्षित आहे। त्याला आपण चतुर्थ वार्षिक कर आकारणी असं म्हणतो। परंतु आपले धर्माबादची जी कर आकारणी आहे, यापूर्वीची कर आकारणी 1998-99 या साली झालेली आहे। म्हणजे तब्बल आज सुमारे 28 वर्ष झालं की कर आकारणी झालेली नाही। आज धर्माबाद नगर परिषदेची सध्याला एक मागील 1.5 वर्षापासून कर आकारणीची प्रक्रिया सुरू आहे। त्या संदर्भात धर्माबाद नगर परिषदेतील सर्वच मालमत्तांचे सर्वेक्षण एक मागच्या वर्षभरामध्ये पूर्ण झालेले आहे। आणि सध्या आपल्या नगर परिषदेचा ठराव, ज्यामध्ये आपण झोन वाईज जे दर निश्चिती करतो ते घेऊन आता टाउन प्लॅनिंग विभागाची यामध्ये भूमिका असते। टाउन प्लॅनिंग विभाग नांदेड यांच्याकडून आपण हे दर निश्चिती करणार आहोत। आणि त्यानंतर हे दर निश्चिती झाल्यानंतर आपल्याला पुढे समजेलच की पुढील कर प्रक्रिया किंवा कर प्रणाली कशी असेल। इथल्या जनतेला कर आकारणी ही का वाढवण्यात आलेली आहे? आपल्या तरतुदीनुसार दर 4 वर्षाला, ज्याला आपण चतुर्थ वार्षिक कर आकारणी म्हणतो, ते कराचे दर आणि हे कराची एकूण किंमत अमाऊंट हे रिवाईज करणं अपेक्षित असतं। त्याला आपण टॅक्स रिव्हिजन म्हणतो। आपल्या मग सांगितल्याप्रमाणे धर्माबाद नगर परिषदेत 98-99 या सालापासून अद्याप कर आकारणी झालेली नाही। म्हणजे सध्याला 1998-99च्याच कराच्या दराने आज ही कर आकारणी सुरू आहे। तसेच कर आकारणी झाल्यापासून अनेक बांधकामं वाढलेली असतात किंवा मालमत्ताही वाढलेल्या असतात। मग ते वाढलेले जे मालमत्ता असतात त्या कराच्या आवाक्यात येण्यासाठीही ही कर आकारणी आवश्यक असते, जेणेकरून आपण सर्वे करून वाढलेले जे मालमत्ता आहेत त्यांनाही आपण आपल्या कर आकारणीमध्ये समाविष्ट करून घेत असतो। नगर परिषदेतर्फे मी सांगू इच्छितो की आज आता जी कर आकारणी होणार आहे ती अशी काही प्रचंड प्रमाणात वगैरे अचानक होईल असं काही सध्या तरी जाणवत नाही। त्यामुळं नागरिकांनी त्याबाबत कर आकारणी खूप जास्त वाढेल किंवा खूप पटीत वाढेल असं धास्ती बाळगायचंही काही कारण नाही। आपल्याला नगरपालिकेला वेगवेगळ्या सुविधा नागरिकांना देण्यासाठीच या कराचा वापर करण्यात येत असतो। त्यामुळे कर आकारणी अचानक वाढेल आणि खूप फरक पडेल असं याबाबत काही धास्ती बाळगायचंही कारण नाही।